दिवशी विशेषतः मग त्यानंतर महाराज म्हणायला लागले गोरज मूर्ताची तिथी ठरली आणि गोरज मूर्तामध्ये भगवान विठ्ठलाचा म्हणजेच विठ्ठलपंत जावळेचा आणि मीनाक्षीचं नाव बदलण्यात आलं, तिचं नाव ठेवण्यात आलं रुक्मिणीचा विवाह करण्यात आला. बाल विवाह प्रथा होती तेव्हा. काय होती? बाल विवाह प्रथा. मग वैशाखात त्यांचा विवाह झाला असेल. काया वाचा मणी पारुषे नासनी मस्तक चरणी ठेविला. गोपालपुराला मस्तक त्यांनी ठेवली आणि परत ठेवल्यानंतर त्यांना सांगितलं की माझी द्वारकापुरीची म्हणजे उत्तरेची यात्रा पूर्ण झाली आहे, दक्षिणेची यात्रा मी पुन्हा चालू करणार, कारण की लग्नामध्ये फसल्यानंतर पुन्हा ते होणार नाही. याकरिता मला दक्षिणेला जावं लागेल, दक्षिण या क्षेत्रामध्ये जावं लागेल. मला शीलशैल निवृत्ती संगम छत्रपती शिवाजी महाराजांचं इकडे संगम आहे, तिथे पहिलीचे मंदिर बांधलं छत्रपती शिवाजी महाराज संगम क्षेत्रावर बांधण्यात आलं आहे. निवृत्ती समागम स्थान करावं लागेल, नंतर मला तीर्थयात्रेला सुरुवात करावी लागेल. तोपर्यंत तुम्ही रुक्मिणीला तुमच्याच घरी ठेवा, सासरी बुवा, तोपर्यंत मी येतो. संकल्प स्नान करूनी सासऱ्यानं कबुली दिली, ठीक आहे. त्यानंतर जानकीची शुद्धी करावया गेला, हनुमंत उडाला तेथून या. मग भगवंत परतीच्या प्रवासाला लागले. अरुणाचल पर्वत सूर्योदय जिथे निघतो तिथे गेले, चिदांबराला गेले. पाहता पाहता मथुरा, कावेरी, रामेश्वर सर्व त्यांनी पाहून आले. आणि ते वारीला जात असताना चुपचाप जात नव्हते. कसे जात होते? गात जागा गात जागा गात जागा. भगवंताचं नाव घेत ते चलत होते. चलता ते परत भजन करत चालले होते. गोकर्ण पर्वताकडे गेले. गोकर्ण महाबळेश्वराचं त्यांनी दर्शन घेतलं. सासरवडच्या रोजगडाचं त्यांनी पुरंदराचं दर्शन घेतलं. तिथून कुंडातून त्यांनी बेलपत्र वाहलं. या कुंडाचं महत्व आहे. एका कुंडामध्ये जर बेलपत्र टाकलं तर व्यवस्थित ते महादेवाच्या लिंगावर जाऊन पडते. त्या कुंडामध्ये जर बेलपत्र आपण टाकलं, तिथून आपोआप भुयार मार्गातून बरोबर ते बेलपत्र त्या गोकर्ण महादेव या क्षेत्रामध्ये पडते. एवढे विशेषता आहे. दक्षिण द्वाराचं त्यांनी दर्शन घेतलं, महाबळेश्वराचं दर्शन घेतलं. पाहता पाहता बराच वेळ झाला. त्यानंतर हटकेश्वर महादेवाचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर ते कोल्हापूरला आले. आला कोल्हापुरी लक्ष्मी दर्शना, आला कोल्हापुरी लक्ष्मी दर्शना. पंचगंगेचं स्नान करूनिया, पंचगंगेचं स्नान करूनिया, प्रीतीचा संगम कोणिया. कृष्ण आणि कोयनाचा समागमामध्ये त्यांनी स्नान केलं, संगमामध्ये स्नान केलं. तिथून परत आले. कुठे आले? सिद्धेश्वर आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव विठ्ठलांतरी माता पिता पहावी, आज्ञा मने द्यावी शिदोपंता. हे सासरे बुवा, माझे आई वडील 3-4 महिन्यापासून तिकडे आहे हो. वारीला निघालो. उत्तरेची वारी केली, दक्षिणेची वारी केली. आई वडिलांची भेट झाली पाहिजे म्हणून आता तुम्ही आम्हाला निरोप द्या. मग एकटेच कशाला जाता? तुमच्या मीनाक्षीला सोबत घेऊन जा. आता मीनाक्षी म्हणजे रुक्मिणी.
तुमच्या भार्याला तुम्ही सोबत घ्या. सोबत घेतलं, कुटुंबासहित जावे दर्शना, केलीसी प्रार्थना शिदोपंथी प्रमाणा. सहज बोडवण संताचे दर्शन, आम्ही येतो एकूण जाऊ नका. एकटे जाऊ नका, आम्हाला येऊ द्या. म्हणून शिदोपंतांनी त्यांची पत्नी, शिदोपंतांची मुलगी सर्व सोबत घेतले आणि ते कुठे गेले? आपे गावाला गेले. आपे गावाला गेले, आई वडिलांचं दर्शन घेतलं, तिथून परतले आणि यांचा संसार सुखाचा चालू झाला. सुखाचं चालू झालं असताना आपे गावाला आले. मग पाहता मग विठ्ठलाने माता पिता वंदली. विठ्ठल पंत जसा आला घरी तसेच त्याने आई वडिलांचे चरण धरले. पहिले जाताना चरण कोणाचे धरले? ऐका, शिकण्यासारखं आहे. लहान मुलांकरिता आई वडिलांच्या चरणामध्ये साक्षात महालक्ष्मी आहे, विष्णू भगवंत आहे, त्यांना शरण गेलं पाहिजे. असाध्य ते रोग साध्य होतील, अयशस्विता तुमच्या चरणावर लोटांगण घालेल. एवढी तारतम्य भाव कुणाच्या पायामध्ये आहे? ते आई वडिलांच्या पायामध्ये आहे. मग विठ्ठलाने माता पिता वंदली, स्थिती सांगली शिदोपंत. सोबत कोणीतरी आलाय असं लक्षात आलं. गोविंद पंतांच्या नीलाबाईच्या. कोण आहे ग हे? त्यामुळे तुमची सुनबाई होय ना. सुनबाई, कसं काय झालं? काही सांगू नको म्हणे. तुझ्या आधी स्वप्नात मला माझ्या विठ्ठलानं मला सांगितलं सर्व काही, की 4 पुत्र रत्न याच्या पोटी जन्माला येणार आहे. या उद्धाराकरिता, जगाचा उद्धार पालन पोषण करण्याकरिता यांना विवाह करू दे, म्हणून त्यांना स्वप्नाचीच आज्ञा दिली असं त्यांनी सांगितलं. पाहता इतिहास सांगितला आणि इतिहास सांगत असताना म्हातारे लोक सोयरीक करायचे, जुने लोक करत असताना मायबाप. आणि भगवंताने शिदोपंतांनी त्यांची भेट घेतली आणि तिथून निघाले. आता संसाराचा भार सर्व काही त्यांच्यावर पडला. कुणावर? विठ्ठल पंतावर. काही दिवसानं त्यांचे आई वडील मरण पावले. गोविंद पंतांनी नीलाबाई मरण पावले आणि मरण पावल्यानंतर पूर्ण भार कुणावर पडला? विठ्ठल पंतांनी मीनाक्षी देवीवर, म्हणजे रुक्मिणी आईवर. आता काय पाहता आधीच वैराग्यात कडकडीत रुद्राष्ट्र अभिषेक होईन अष्टक पाठ असणार विठ्ठल पंत. माता पिता वृद्ध झाली, वैकुंठात स्वानंद निघून गेली. वैकुंठात त्यांचे आई वडील मरण पावले आणि वैकुंठात गेले. गेल्यानंतर आता संसाराची चिंता कोणाला लागली? विठ्ठल पंतांना. संसाराच्या चित्ता नाही विठ्ठला, संसाराच्या चित्ता नाही विठ्ठला, अखंड वृत्तीसी समाधान, अखंड वृत्तीसी समाधान. गावात कुलकर्णी पद होते की काळी त्यांच्याकडे. वैराग्य प्राप्त झाले विठ्ठल पंतांना. आधी तर होतेच वैरागी, आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्यांचं मन संसारात न लागायला लागलं. मन लागायला नाही लागलं. ऐकत आहे ना सर्वजण? बोरत्राच्या जवळ श्रीपाद स्वामी प्रदक्षिणा करत असताना, तीर्थयात्रा करत असताना ते आले आणि आल्यानंतर ते बसले. तिथे मीनाक्षी देवी आली. मीनाक्षी देवीनं पाहताच त्यांनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. तो पुत्रवती भव हा आशीर्वाद खरा करण्याकरिता मीनाक्षी म्हणायला लागली, या जन्माचा आहे पुढच्या जन्माचा आहे? अगं तू सौभाग्यवती आहे म्हणून मी तुला आशीर्वाद दिला. अहो माझ्या पतीनं संन्यास घेतला, लक्षणे विचारले, पुन्हा विचारल्या. असा मुलगा 4 महिन्याच्या आधी माझ्या आश्रमामध्ये आला आहे. तुम्ही माझ्यासोबत जरा सोबत निघाले सर्वजण. त्यांच्या पत्नीच्या समोर आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर प्रथम भेटीमध्ये आलिंगन दिलं. संन्यास आश्रमामध्ये जो विवाह झाला होता, 2 आश्रम त्याच्यामध्ये पडतात. संन्यासामध्ये 2 प्रकार पडतात. ज्यांना जानवं काढायचं आहे, शेंडी कापायची आहे, नंतरही विवाह त्यांचा करता येते. ज्यांनी देवापासून संबंध तोडलेला आहे, देव, पुरी, भारती, गोसावी हे त्यांचे आडनाव आहे. ते संन्यासीच आहे जुने. म्हणून अशा प्रकारचा विवाह करायचा आहे. त्या अनुषंगानं श्रीपाद स्वामींनी त्यांना आज्ञा करावी की तुम्ही आता परत विवाह करा
काही हरकत नाही, कारण की तुमच्या पोटी काय होईल, 4 रत्न जन्माला येईल. म्हणून विवाहाची तयारी करायला सुरुवात झाली.